मराठा असल्यामुळेच आपला छळ केला जातोय आणि मी आत्महत्या केल्यास त्याला आपण जबाबदार असाल असा मेसेज अमरावतीचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवलाय। राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथुर यांच्या नावाने हा मेसेज पाठवण्यात आल्यामुळे राज्याच्या पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रजत, या मेसेज संदर्भात काय अपडेट्स मिळतात? अश्विन, अमरावती परिक्षेत्रातले जे विशेष पोलीस महानिरीक्षक आहे त्यांनी 2 ते 3 दिवसांपूर्वी काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना हे मेसेज पाठवलेले आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सरळ सरळ माझ्यावर दबाव आणला जात आहे, दडपण आणला जात आहे, त्यामुळे मी कदाचित आत्महत्या करून घेईन अशा आशयाची धमकी देण्यात आलेली आहे। आणि सोबतच स्वतःच्या जातीचा उल्लेख करत मी एमपीएससी कॅडरचा असल्यामुळे माझ्यावर अन्याय केला जात असल्याचा उल्लेखही त्यांनी त्याच्यामध्ये केलेला आहे। त्यामुळे निश्चितच जे पोलीस महासंचालक कार्यालय आहे त्याच्यामध्ये या मेसेज नंतर खळबळ उडाली होती। मात्र एबीपी माझाला जी माहिती मिळाली आहे त्याप्रमाणे पोलीस महासंचालक कार्यालयातून या संबंधित मेसेज संदर्भात विचारणा करण्यात आलेली आहे आणि अनुशासनात्मक कारवाई कदाचित केली जाऊ शकते। दरम्यान जे पोलीस महानिरीक्षक जाधव आहेत ते कोणाशी भेटत नाहीये। कालही एबीपी माझाने त्यांच्याशी भेटण्याचा प्रयत्न केला, मात्र दिवसभर त्यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिलेला आहे। मात्र नक्कीच पोलीस दलामध्ये या मेसेज नंतर खळबळ उडालेली आहे। अश्विन, धन्यवाद रजत या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा मेसेज नंतर आता खळबळ उडालेली बघायला मिळते। अतिशय गंभीर असे आरोप व्हॉट्सअप मेसेजवर करण्यात आले आहेत।